प्रेज द लॉर्ड। आज आपण विशेष माहिती घेणार आहोत प्रभू भोजन म्हणजे काय। मत्ते याचा 26वा अध्याय आणि 26 पासून आपण 28 पर्यंत पाहणार आहोत की प्रभू भोजन काय आहे, ते कशासाठी घेतलं जातं, त्याचा अर्थ काय आहे। मग ते भोजन करीत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, खा, हे माझं शरीर आहे। आणि त्याने प्याला घेतला व ईशोपकार स्मरण करून तो त्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, हे माझ्या नवीन कराराचे रक्त आहे, हे पापाची क्षमा होण्यासाठी बहुतांकरता ओतले जात आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। काय म्हटलं आहे की ही भाकर घ्या, हे माझं शरीर आहे, आणि हा प्याला जो आज मी किती जणांच्या तोंडून ऐकला आहे की हे भाकर चालतात आणि हे काही लोकांच्या हातात मी ते द्राक्षरस पाहिला। द्राक्षरस हा दारू नाहीये, हा अंगूरचा रस आहे। जर माहित नाहीये तर माहित करा। आणि हा विधी, हा पवित्र विधी आहे। ह्या पवित्र विधीला प्रभू येशूने जे प्राण मनुष्यासाठी दिलेला आहे त्याचं प्रतीक ते आहे। जे रक्त त्याने सांडवलेलं आहे त्याचं प्रतीक ते आहे। प्रभू येशू जो आमच्या पापासाठी आला, ज्या वेळेला प्रभू येशूला कळालं की आता मला धरून दिलं जाणार आहे, आता काय होईल, मला वधस्तंभावर खेळण्यात येईल, त्याला माहिती होतं। आणि त्यांच्यात असणारा जो होता त्यांनी थोडक्या पैशासाठी ते केलं आहे। पण त्यावेळेला मग त्यांनी आपल्या साऱ्या शिष्यांना जवळ बोलवलं आणि त्यांनी भाकर घेऊन आशीर्वाद देऊन ती मोडली आणि काय म्हटलं, हे माझं शरीर आहे, हे खा। आणि त्याला घेऊन स्मरण करून त्यांना दिला की हे प्या। ह्या भाकरीचा अर्थ आणि ह्या प्याल्याचा अर्थ कोणत्याही प्रकारचं धर्मांतर नाही आणि सर्वच लोक ते घेऊ शकत नाही। ज्यांनी प्रभूमध्ये सर्व प्रकारचे पाप सोडून दिलेले आहे, आपलं जीवन नवीन केलेलं आहे, ते लोक हे घेऊ शकतात। बाप्तिस्मा म्हणजे धर्मांतर नाही। बाप्तिस्मा म्हणजे ज्या वेळेला बाप्तिस्मा दिला जातो तर त्या व्यक्तीला पाण्यातून बुडून वर काढलं जातं। त्याचा अर्थ असा आहे की त्याने आपलं पापमय जीवन त्या पाण्यामध्ये बुडून टाकलेलं आहे आणि नवीन जीवन त्यांनी काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे। देवाच्या भयामध्ये पापापासून त्यांनी स्वतःला सोडवलेलं आहे। पाप सोडून जर तो पहिले वाईट करत असेल, व्यसन करत असेल, व्यभिचार करत असेल, चोरी करत असेल, मारामारी करत असेल, तर आज त्याचा अर्थ असा होतो की त्यांनी ते सगळं सोडून दिलेलं आहे आणि प्रभूच्या शिकवणीवरती तो चाललेला आहे, ज्याच्यामध्ये शिकवलं जातं प्रेम करणे। हे भाकर जी त्यांनी मोडलेली आहे, हे ज्याला शरीर म्हटलेलं आहे, हे शरीर आमच्या पापासाठी जे वधस्तंभावरती त्यांनी दिलेलं आहे, त्याच्या शरीराला ज्या वेदना झाल्या, जे रक्तबंबाळ झालेला आहे, हे त्याचं प्रतीक आहे। त्यांनी आमच्या अपराधाची क्षमा केली, आम्हाला त्या पापातून सोडवलं, हे त्याचे प्रतीक आहे। प्रभू भोजन केले आणि अंगूरचा रस, ज्याला एक छोट्याशा प्याल्यामध्ये ज्यांनी आपलं जीवन बदललेलं आहे त्याला देण्यात येतं, ते ह्याचं प्रतीक आहे।
त्याला आपण हे नाही म्हणू शकत की ते कोणत्या डान्सचा प्रकार आहे किंवा कोणतं काही वाईट आहे त्याच्याद्वारे काही केलं जातंय. तो एक फार भयंकर पवित्र विधी आहे ज्या स्वर्गातून येणाऱ्या प्रभू येशूने आपलं जीवन आमच्यासारख्या पापी लोकांसाठी दिलं. त्याचं प्रतीक ते आहे आणि ते सर्वच घेऊ शकत नाही. त्याच्याने कोणत्याही प्रकारचं धर्मांतर होत नाही. ते फक्त ते घेऊ शकतात ज्यांनी आपलं जीवन येशूला दिलेलं आहे. येशूला जीवन देणं म्हणजे पापातून स्वतःला बाजूला करणे आहे. आज मी अनेक ठिकाणी बघत आहे बायबल आणि द्राक्ष रसाच्या बॉटल्स त्याला